एका धावेनं मच्छिंद्र एका धावेनं आपलं खातं खोलं. संघाचं एका धावेनं खातं. बिनबाद एक. दरम्यान स्ट्रायकर येतो निशांत. 2 ओव्हरचा काय लाभ घेत आहे. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल प्रकाश याच्याकडून. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं. दरम्यान तयार. सुंदर प्लेसमेंट केलं. 12 ओव्हर जवळजवळ लगभग 12 वाजता आहेत. हा सामना सुरू झालेला आहे. 2 धावा झालेल्या आहेत. बिनबाद 2. खेळाडूनं एक धावेनं आपलं खातं खोललेलं आहे. संघाची धावसंख्या बिनबाद 2. तिसरा चेंडू. सुंदर फटका आणि निश्चितच या 6 धावा. पंचांचा इशारा. 6 धावा. सुंदर फटका. तिसऱ्या चेंडूवरती धावसंख्या पोहोचते ती एकदम 8 धावेवरती. बिनबाद 8. सुंदर फटका मच्छिंद्रच्या बॅट मधून. गुडलेनचा चेंडू सर्व सीमा रेषे पार धाडलेला आहे. धावसंख्या पोहोचते ते 8. चौथा चेंडू. परत एकदा चेंडू पाहायचा आहे. क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि हा जीवदान मिळतंय. 2 धावा ते का रोखू शकत नाही आहेत. अतिशय सोपा असा झेल होता पण तो क्षेत्ररक्षकाला कलेक्ट करता आला नाही आहे आणि जीवदान मिळते ते मच्छिंद्रला आणि धावसंख्या पोहोचते ती 10 धावेवरती. थोडासा निराश झालेला आहे प्रकाश पण या मैदानावरती थोडंसं हवेच्या गतीमुळं क्षेत्ररक्षकाचा थोडासा इकडे मागपुढे होऊ शकतोय. चुकीचा फटका या ठिकाणी खेळला होता तो. मच्छिंद्र यानं पाहायचा जीवदानाचा कितपत लाभ घेतोय. 5वा चेंडू. सुंदर फटका या ठिकाणी पाहायचा. परत एकदा डी मध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. पाहायचा आहे आणि परत एकदा जीवदान लाभते आणि दुसरी धाव ही या ठिकाणी पूर्ण होते. या ठिकाणी चेंडू उडवाउडवी सुरू झालेली दिसते. धावसंख्या पोहोचते ती 12. परत एकदा खोत याच्याकडून निराशा होते. या षटकातील शेवटचे चेंडू. मच्छिंद्रला चेंडू सीमा पार धाडायचा होता पण चेंडू नीटचा बॅट मध्ये येत नाही आहे पण त्याला जीवदानावर जीवदान येत आहेत. पाहायचा आहे जीवदानाचा कसा लाभ घेत आहे हा मच्छिंद्र. पालकरवाडीचा धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 12. शेवटचा चेंडू. मारा करते प्रकाश खोत. सुंदर फटका लॉंग स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहायचा आहे आणि या निश्चितच 4 बाउन्स 4. 1 2 3 4 आणि या 4 धावा मिळत आहेत त्या मच्छिंद्र याला. या आता मात्र कोणतीही त्यानं चूक केलेली नाही आहे आणि धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 16. चांगलं षटक टाकत होता प्रकाश पण त्याला काही क्षेत्ररक्षकांचं नीटची ते काय साथ लाभलेलं नाही आहे आणि जीवदानाचा लाभ मिळवलेला आहे तो मच्छिंद्र यानं आणि आपली धावसंख्या पोहोचलेली आहे संघाची बिनबाद 16. डीचा लाभ घेत चांगली धावसंख्या वापरलेली आहे बिनबाद 16. थोडीशी चर्चा होते ती कनेरी स्पोर्ट्स कनेरी मध्ये. चला पटकन. चला 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 पटकन. या ठिकाणी थोडंसं मिसअंडरस्टँडिंग या ठिकाणी होत राहतं. खेळाडूंनी समजून घ्यायचं आहे अबव 40+ असल्यामुळं आपल्या शरीराच्या काही मर्यादा येत असतात. या ठिकाणी खेळाचा आनंद आपण घ्यायचा आहे. चला पटकन. 3 जवळजवळ या प्रकारच्या गोलंदाजीवरती 3 झेल हातातले सोपे या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी सोडलेले आहेत. प्रकाश थोडासा नाराज झालेला दिसतोय आणि दरम्यान स्वतःच पहिलं षटक आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येते तो प्रकाश. नाव काय त्याचं. फिरोज नदाब. हा देखील नामवंत असा खेळाडू आहे. स्वतःच पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन येते तो फिरोज. संघाचा हा खेळाडू. आता त्याला तोंड देतो तो निशांत. चला निशांत तयार. चला पटकन. वेळ लावू नका. करेन स्पोर्ट्स. चला 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 पटकन घ्या. पॅव्हलियन यांच्या दिशेने मारा करतोय तो
फिरोज राइड ऑन ओव्हर द विकेट. फर्स्ट बॉल टू गो. सुंदर क्लिप केलाय पण एक धाव रोखू शकत नाही. मिस थोडीशी फील्ड होते. एका धावेवरती समाधान म्हणावं लागते. निशांत यानं थोडस आपलं त्याला चेंडू फटकावायचा होता गलीमधून. चेंडू नीटचा बॅट मध्ये आला नाही पण एक धाव ते घेत आहेत. एका धावेत समाधान म्हणावं लागतंय. धाव संख्येत 1 ने भर. 17 17. चला दुसरा चेंडू तोंड देते मच्छिंद्र. सुंदर फटका पाहायचा. स्ट्रेट डायच्या दिशेने फटकावलेला. 1 बाउन्स. सुंदर असं क्षेत्ररक्षण खो त्याच्याकडून. एका धावेवरती समाधान म्हणावं. त्या ठिकाणी 4 धावा होत्या. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल या ठिकाणी आणि एका धावेवरती समाधान म्हणावं लागते. मच्छिंद्रला धाव संख्या पोहोचते ती 18. पाहूया निशांत काय करतोय आता. तिसरा चेंडू. हो सुंदर चेंडू. पुढे निशांतला चेंडू फटकावायचा होता. सीमा पार चेंडू नीटचा बॅट मध्ये आला नाही. चेंडू निर्धाव जातोय. 3 चेंडू झालेले आहेत. 2च धावा दिलेल्या आहेत. नंतर आपण चांगलं कमबॅक मिळवून दिले आपल्या संघाला. डीचा कितपत लाभ घेतायत ते पाहायचं आहे. चौथा चेंडू डीचा. आता 3 चेंडू राहिलेले आहेत. 2 ओव्हरचा डी राहील. दुसरं षटक सुरू आहे. नदाब आपल्या पुन्हा एकदा बॉलिंग मार्च वर. सुंदर चेंडू परत एकदा निशांतला फटकावायचा होता. स्लोअर 1 झालेला चेंडू. जितकी गती होती तितकी गती चेंडूला राहिली नाही त्यामुळे मिस झालेला आहे तो निशांत. हाही चेंडू निर्धाव. 4 चेंडू झालेले आहेत. 5वा चेंडू घेऊन येते तो नदाब. फिरोज सुंदर गोलंदाजी प्रदर्शन म्हणावं लागेल. आता मात्र चेंडू तीन पाहिलेला आहे पण आता थोडंसं मिस अंडरस्टँडिंग झालं. मागं धरलेला आहे निशांत यानं. कुठलाही धोका पत्करलेला नाही आणि हाही चेंडू निर्धाव. निशांत याला चेंडू नीटचा समजला नाही. खेळपट्टीवर चेंडू राहिला. मच्छिंद्रला धाव घ्यायची होती पण निशांतनं परत मागं धरलं पण हा चेंडू निर्धाव. सुंदर असं फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला आहे तो नदाफ यानं. फिरोज यानं. शेवट चेंडू. सुंदर फटका. 1 धाव होते. पाहायचा काय होतंय. क्षेत्ररक्षक आलेला आहे. दुसऱ्या धावेसाठी पाहायचं जात आहे. सुंदर थ्रो मात्र 2 धाव काय रोखू शकत नाहीत. सुंदर थ्रो या ठिकाणी आणि हे षटक संपलेलं आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचलेली 20 धावा झालेल्या आहेत या ठिकाणी. बिनबाद 20. पालकरवाडी स्पोर्ट्स पालकरवाडी. चला वेळ लावायचं नाही आहे. डीची या ठिकाणी मर्यादा संपलेल्या आहेत. 6 प्लेयर आत 5 प्लेयर बाहेर. आता थोडीशी फलंदाजीवरती आता अंकुश. बिनबाद 20 झालेले या ठिकाणी 2 षटकाच्या समाप्तीनंतर. या ठिकाणी स्कोरर म्हणून युवराज सर आहेत. जाने माने फलंदाज गोलंदाज ऑलराऊंडर. बॉलरचं नाव कुमार भगवान. हा भगवान. हा भगवान चाबुक. जाने माने हे सुद्धा गोलंदाज आहेत. सांगरोळ स्पोर्ट्स कडून खेळणारे. भगवान चाबुक आलाय का असं खेळाडू विचारणारे त्यांची आता प्रत्यक्ष या ठिकाणी आपल्याला गोलंदाज पाहायला मिळते. चाबुक नामवंत गोलंदाज. त्याला तोंड देते तो मच्छिंद्र आणि निशांत. मच्छिंद्र तयार. भगवान चाबुक मारा करते तो मच्छिंद्रला. 3रं षटक वैयक्तिक पहिलं.
सुंदर फटका आणि या निश्चितच 1 बाउन्स 4. वसूल होते. धावसंख्या पोहोचते ती 24. बिनबाद 24. पहिल्या चेंडूवरती त्यानं 4 धावा वसूल केलेल्या आहेत. चाबूक गेला चेंडू अंगावरती फेकायचा होता पण चेंडू मच्छिंद्र यानं ओळखून बरोबर त्यानं स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू फटकावला आणि 1 बाउन्स 4. सुंदर फटका म्हणावा लागेल मच्छिंद्रच्या बॅट मधून. दरम्यान फील्ड मध्ये थोडासा बदल. चाबूक तयार. सुंदर चेंडू मच्छिंद्र याला लॉंग ऑनच्या दिशेने फटकायचा होता आपण चेंडू नीटचा बॅट मध्ये आला नाही. चांगलं कमबॅक केलेलं या ठिकाणी. बिनबाद धावसंख्येत कोणताही बदल नाही आहे. बिनबाद 24. पालकरवाडी स्पोर्ट्स पालकरवाडी. चाबूक तिसरा चेंडू. सुंदर फटका पाहायचा क्षेत्ररक्षक खाली होता निश्चितच सीमा पार. स्टेट ड्राईव्ह म्हणावं लागेल या ठिकाणी. सरळ 6 धावा मिळत आहेत त्या मच्छिंद्रला. धावसंख्या पोहोचते एकदम 30 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. महागड षटक म्हणावं लागेल चाबूक याचं. 3 चेंडू मध्ये 10 धावा वसूल केल्यात मच्छिंद्र यानं. जसं पहिल्या षटकामध्ये जीवदानाचा लाभ घेत मच्छिंद्र यानं धावा वसूल केल्या तसं या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं जीवदानाचा लाभ न घेता सरळ फटकेबाजी करतोय तो मच्छिंद्र. सुंदर फटकेबाजी 10 धावा वसूल केल्यात. पायच्या 3 चेंडू मध्ये काय करामत करतोय. दरम्यान चाबूक तयार. सुंदर चेंडू लगभग ऑफ 4-5 ऑफ स्टिक बाहेर सोडून जाणार चेंडू. मच्छिंद्रला चेंडू गलीमध्ये फेकायचा होता पण चेंडू नीटचा बॅट मध्ये आला नाही. चेंडू निर्धाव. 5वा चेंडू. सुंदर एकदा फक्त वाईटची अपेक्षा होती पण चेंडू निश्चितच सुंदर फेकला होता. हाही चेंडू निर्धाव. चांगलं कमबॅक मिळून दिलंय भगवान यानं. शेवट चेंडू 3ऱ्या चेंडू षटकातील. सुंदर चेंडू या ठिकाणी मच्छिंद्राला एकच पर्याय होता. चेंडू फटकायचा नाही पण 2 धावा वसूल केलेल्या त्याने आपल्या फटक्यावरती आणि षटक संपलेलं आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 32. 3 षटकाच्या समाप्तीनंतर पालकरवाडी स्पोर्ट्स पालकरवाडी 32 बिनबाद 32. चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी दाखवलेलं आहे. जवळजवळ या खेळपट्टीवरती 80-90 धावा या सहज होऊ शकतात. या खेळाडूंनी याची दखल घ्यायची आहे. सुरेश वैयक्तिक दुसरं संघाकडून 4थं षटक घेऊन येते तो फिरोज. फिरोज नदाब ज्यानं आपल्या डी मध्ये संघाला चांगलं कमबॅक मिळून दिलं होतं. आता त्याला तोंड देतो जो सलामीचा फलंदाज आहे तो निशांत पॅव्हलियन यांच्या दिशेनं उजव्या हातानं उजव्या बाजूनं मारा करतोय तो नदाब. राईट हँड ओव्हर द विकेट. फर्स्ट बॉल टू गो. निशांत 5 प्लेयर बाहेर. लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड ऑन स्क्वेअर लेग. ऑनच्या दिशेनं अतिशय बळकट अशी क्षेत्ररक्षकाची फळी उभारलेली. दरम्यान नदाब. सुंदर गलीमध्ये चेंडू पाहायचा क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि हा चेंडू मिस झालेला आहे. झेल मिस झालेला या ठिकाणी आणि एकच धाव मिळते ती निशांत याला आणि आपला स्ट्राईक बदलतोय. नदाब यानं सुंदर चेंडू टाकला होता. गलीमधून चेंडू फटकायचा होता आणि एका धावेची भर. धावसंख्या पोचते ती बिनबाद 33. दरम्यान मच्छिंद्र तयार. मारा करतोय तो फिरोज. दुसरा चेंडू. स्लोअर 1. चेंडू फटकायचा होता. आपल्या हातामध्ये काय जादू असू शकते याची नदाब या ठिकाणी आपली झलक दाखवतोय.
जितक्या गतीने गेला होता तितक्या चेंडू गेला नाही आहे, त्यामुळे 100% या ठिकाणी फलंदाजाचं मिस अंडरस्टँडिंग होतंय आणि एका धावेवरती मच्छिंद्राला मात्र समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत 1 धावेची भर, धावसंख्या पोहोचते 34. 34 निशांत तयार. तिसरा चेंडू मारा करते निशांतला, थोडस क्षेत्ररक्षकामध्ये बदल, वेळ लावू नका जरा, पटकन घ्या. नदाब मारा करते निशांतला, चौथा चेंडू, सॉरी तिसरा. सुंदर फटा फडवून मारलेला फटका, एक धाव होते, दुसऱ्याचा क्षेत्ररक्षक येतोय, मच्छिंद्रन त्याला थांबा सांगले, चांगला निर्णय या ठिकाणी म्हणावा लागेल. सुंदर थ्रो, एका धावेची भर, धाव संख्या पोचते ती 34. एक धाव 35 ना, हा 35 झालेला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटकलेला चेंडू, एक धाव वसूल होते. मिस झालेला चेंडू पण कोणत्याही प्रकारचा धोका नाही आहे, पण एका धावेवरती समाधान मानावं लागते. धाव संख्या पोचते ती 36, बिनबाद 36. आणि या षटकातील शेवट चेंडू 4 झाले का? 4, ओके, सॉरी. चेंडू लास्ट आहे हो, एक डॉट आहे आणि 4 धावा. हा डॉट एक डॉट फुल डॉट नाही. हा डॉट नव्हता डॉट नाही. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. काढले हा एक धाव शॉर्ट झालेला आहे या ठिकाणी, एक धाव शॉर्ट आणि षटक संपलेलं आहे. नॉन स्ट्राईक एंडला येतो मच्छिंद्र. सलामीचीच फलंदाजी या ठिकाणी आहे जोडी मैदानामध्ये. दरम्यान सामना पूर्ववत होतोय. नदाब लास्ट चेंडू, सुंदर चेंडू आणि हा निश्चित बाद. लगभग यॉर्कर पद्धतीचा चेंडू फेकला होता, स्लोवर 1 फेकलेला होता आणि हा त्रिफळाची झाला निशांत. एका चेंडूचा काही त्याला लाभ घेता आला नाहीये आणि हे षटक संपलेलं आहे. आणि पहिला धक्का बसतोय तो पालकरवाडी स्पोर्ट्स पालकरवाडी संघाला. 1 बाद 37, 1 बाद 37. नदाब यानं चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 1 बाद 37. 5वं षटक घेऊन येते तो दरम्यान आलेले ते बॉस संतोष कांजर, जाने माने
गोलंदाज मॅनेजमेंट मधले महागुरु. स्पर्धा कशा खेळल्या जातात, कशा घेतल्या जाऊ शकतात याच उदाहरण ते देतात सध्या संतोष कांजर. संतोष कांजर आलेले आहेत. वैयक्तिक गोलंदाज नाव प्रकाश खोत. हा प्रकाश खोत वैयक्तिक दुसरं पाचवं षटक घेऊन आलेला आहे तो प्रकाश खोत. वैयक्तिक दुसरं संघाकडून 5वं षटक घेऊन येतात आणि त्याला तोंड देते तो मच्छिंद्र. थोडस फील्ड मध्ये बदल, पटकन घ्या फील्ड लावून जरा. सुंदर फटका पाहिजे आणि क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि पाहूया. आणि हा झेल सुटलेला आहे आणि 4 धावा. झेल सुटल्यानंतर सुद्धा त्याला कव्हर करता आला नाही आणि तो 4 धावा काय वाचू शकत नाहीत. जिथे एकही धाव नव्हती त्या ठिकाणी 4 धावा मिळालेल्या आहेत. दुर्दैव या ठिकाणी परत एकदा प्रकाश खोत साठी म्हणावं लागेल. सुंदर गोलंदाजी करतायत पण त्या क्षेत्ररक्षकाचा साथ काय मिळत नाहीये. परत एकदा आपल्या बॉलिंग मार्चवर प्रकाश जातोय. 4 धावेची भर. धावसंख्या पोहोचते ती 41 41. एक बाद 41. दुसरा चेंडू टाकतोय तो मच्छिंद्र याला. सुंदर एकदा पुढे जाऊन पाहायचा. क्षेत्ररक्षक खाली येतोय पण तिथे कोणत्याही प्रकारचा धोका नाही आहे. फिरोज आलेला आहे पण तो काही धावा रोखू शकत नाही. 2 धावा. सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावेची भर. मच्छिंद्रच्या बॅट मधून आलेल्या फटक्यातून 2 धावा मिळत आहेत. 43. धावसंख्या पोहोचते 43. सुंदर चेंडू लगभग यॉर्कर पद्धतीचा. मिस फील्ड झाले या ठिकाणी. मिस फील्ड होते पण 2 धावा ते काही रोखू शकत नाही आहेत. 1 धाव होते या ठिकाणी. अतिरिक्त एक आणखी एक भर पडलेला आहे. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या पोहोचते 45. चेंडू यायच्या आधी या ठिकाणी ड्राईव्ह मारायची गरज होती असं वाटतं. अबो 40चा हा नमुना म्हणावा लागेल. चांगला चेंडू टाकला होता प्रकाशानं स्क्वेअर लेगच्या दिशेनं. आणि हा निश्चितच बाद. झेलबाद झालेला आहे या ठिकाणी. मच्छिंद्र चांगला झेल घेतलेला आहे या ठिकाणी आणि मच्छिंद्र हे झेलबाद होऊन आता पॅरेल मध्ये जात आहे. दुसरा धक्का बसतोय पालकरवाडी स्पोर्ट्स संघाला. धावसंख्या पोहोचते ती 2 बाद 45. प्रकाश याला हे 4थ्या चेंडूवरती हे यश मिळालेलं आहे. आता मच्छिंद्र याची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते. कोण आले फलंदाज. के कृष्णात पडेल. हा 5वा चेंडू निर्धाव. शेवटचा चेंडू टाकतोय तो प्रकाश. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू. हा सुंदर चेंडू लगभग त्रिफाचित होता वाचलेला आहे आणि हे षटक संपलेलं आहे. झाले 2 चेंडू सलग गेले निर्धाव.
या ठिकाणी मैदानाचा एंड बदलतोय, पॅव्हलियन एंड करून मारा करतोय तो. थोडस शेवटचं षटक आहे, 6 चेंडू. संतोष पायचा काय हे करतायत ते आपल्या संघासाठी किती धावा वसूल करतायत. जाने माने फलंदाज आहेत संतोष कांजर बॉस. चला पटकन करिअर स्पोर्ट्स. सहा चेंडूंसाठी संतोष कांजर बॉस. संतोष बॉस. सुंदर फटका पाहिजे, क्षेत्ररक्षक खाली येते, चेंडू नीटचा येत नाही. दुसऱ्या धावेसाठी जात आहेत संतोष. दुसरी धाव आरामात पूर्ण त्यांनी केलेली आहे. सुंदर थ्रो म्हणावं लागेल या ठिकाणी, पण ते 2 धावा काय रोखू शकत नाही. 2 धावेने आपलं खातं खोलेल. संघाची धाव संख्या पोचलेली होती 47. 5 चेंडू शिल्लक आहेत. पाहायचा काय करतायत ते. सुंदर फटका पाहायचा आहे, गलीमधून फटकावलेला. 1 धाव वसूल होते. एक सुंदर क्षेत्ररक्षक मागे धावतोय, पण 2 धावा ते काय रोखू शकत नाहीत. 2 धाव्यांची भर. धाव संख्या पोचते ती 49. 49. हा पाणी आहे की येणार. तिसरा चेंडू संतोष तयार. सुंदर चेंडू राऊत यांचा. बॉस यांना नीटचा समजला नाहीये. 3 चेंडू झालेले आहेत. चौथा चेंडू तोंड देते बॉस. सुंदर फटका स्टेट ड्राईव्ह. पायचा 1 धाव वसूल होते. फिरोज येते खाली. कॉल आलेला आहे पायचा आहे, आणि हा सुंदर थ्रो फिरोज, आणि हा धावचीत झालेला आहे. सुंदर थ्रो फिरोज याच्याकडून, तसंच सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे राऊत यांच्याकडून, आणि धावचीत झालेला. 1च धावावरती समाधान मानावं लागतंय. पालकरवाडी स्पोर्ट्सला 1 धावेची भर. संघाचं अर्धशतक फलकावरती लागलेलं आहे. 50 दरम्यान 1 फलंदाज या ठिकाणी धावचीत होऊन परत जातोय तो कृष्णात केके. त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते. या षटकातील चौथा चेंडू तोंड देतो तो संतोष. 2 चेंडू राहिलेले आहेत. काय नाव यांचं? डॉक्टर बॉस. हो सुंदर चेंडू. बॉस यांना रिवर्स फटकावायचा होता चेंडू, आणि हा धावची. बॉस यांना चेंडू फटकावायचा होता रिव्हर्स मध्ये, पण चेंडू आत अंगावरती आला बॉस यांच्या. पाहूया आता काय होतं पंचांचा निर्णय. धावचीत झालेले आहेत बॉस. आउट. धावचीत ओके. शेवटचा चेंडू त्याला तोंड देते तो सेनवी. बॉस यांना तो चेंडू रिव्हर्स घालायचा होता, पण राऊत यांचा चेंडू झपकन वळून त्यांच्या अंगावरती आला. चेंडू काय त्यांना समजला नाहीये, आणि त्याच दरम्यान ते धाव घेण्यासाठी धावले खेळपट्टीवरती. राऊत यांनी आपल्या फॉलो थ्रो मध्ये सुंदर असा थ्रो करून बॉस यांना धावचित केलं. दरम्यान शेनवी यांचा पायचा आहे. शेवटच्या चेंडूवरती काय करामत करतायत. राऊत कसा रोखतोय त्यांना. दगडू शेनवी ज्याने म्हणे फलंदाज. सुंदर फटका. पायचा 1 धाव होते. कुणालाच चेंडू दिसत नाही सरळ, आणि हा शिवा पार या ठिकाणी अबव 40+ या ठिकाणी हा प्रभाव म्हणू शकतो, आणि हा चेंडू सीमा पार. 4 धावा मिळत आहेत. ग्राउंडिंग साठी या ठिकाणी म्हणतो शेनवीच्या बॅट मधून. कोणालाच काही समजलं नाही चेंडू कुठे आहे तो, पण चेंडू सरळ सीमा पार.
54 54. 54 जिंकण्यासाठी 55 धावांची गरज कन्हे स्पोर्ट्स संघाला 6 षटकामध्ये. तू ताब्यात घ्या. या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षकांना किती चाणाक्ष राहावं लागतं, किती लक्ष द्यावं लागतं. विनर आलास. पायगुणच वाईट आहे तुझा. हातातली गेला. बॅट पालकरवाडी बॅट द्या बॅट पटकन.
धन्यवाद. बॉलर कोण रे? बॉलर अशोक आहे? नाव काय नववी लालो आहे. बॉलर कोण? बॉलरचं नाव? लक्ष्मण. नाही फक्त बघाय बरोबर त्याचं गावाचं नाव वगैरे. लक्ष्मण वरुटे कौलगे, जी कागलच्या भागामध्ये नामवंत टीम आहे त्या संघासाठी ते खेळलेले आहेत. लक्ष्मण दरम्यान त्याला तोंड देत येतो सलामीचा फलंदाज फिरोज नदाब, ज्यानं आपल्या गोलंदाजी कमाल केली होती. आता पाहायचं आहे फलंदाजीमध्ये ते काय काय करतायत. उजव्या बाजूने मारा करता येतो लक्ष्मण टायलाईनच्या दिशेनं. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. आता विन तो वर जिंकण्यासाठी इकडे आलंच नाही पेमेंट इकडे ते. 55 धावांची गरज. पहिलं षटक. बॉल तिन्ही पण डॉट आणि हा बाद. सुंदर चेंडू लक्ष्मण याचा. लगभग फिरोज याला तो चेंडू फटका जो होता, पण चेंडू सरळ लेग ब्रेक झाला त्याच्यासाठी आणि लक्ष्मणसाठी तो ऑफ ब्रेक होता आणि पहिल्याच चेंडूवरती झेलबाद झालेला आहे तो फिरोज. पहिला मोठा धक्का बसतोय तो कनेरी स्पोर्ट्स कनेरी संघाला. 1-0. लक्ष्मण याचं सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन म्हणावं लागेल. पहिल्याच चेंडूवरती त्यानं आपल्या संघाला. सचिन संघ मालक स्वतः आलेले आहेत कनेरी स्पोर्ट्स कनेरी संघाकडून. पाहूया आपल्या संघासाठी ते काय करतायत, कितपत ते नेत आहेत. या ठिकाणी 2 ओव्हरचा डी राहील, त्याचा कितपत लाभ घेत आहेत ते पाहायचं आहे. सचिन दगडू सिनवी सर या ठिकाणी फिल्डिंगची थोडीशी ऍडजस्ट करताना. आता आलेले आहेत ते सचिन, त्याला मारा करतोय तो लक्ष्मण. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. मारा करते सचिन साठी. या षटकातील दुसरा चेंडू. पहिलं षटक बिनबाद 0. गार्ड घेताना पंचावन्न धावांचं टार्गेट आहे. 35 चेंडू 55 धावा. ऍडजस्ट पटकन घ्या, पुढील सामने घ्यायचे आहेत. थोडस फिल्डिंग मध्ये बदल होतोय. 2 प्लेयर बाहेर आहेत. लॉंग ऑन आणि मिड ऑन साठी हे 2 बाहेर आहेत. दुसरा चेंडू लक्ष्मण मारा करतो तो सचिनला. उजव्या लेफ्ट हँड राऊंड द विकेट. सुंदर फटका व्हायचा आहे आणि क्षेत्र खाली येतोय, मात्र 2 धावा ते काय रोखू शकत नाही आहेत. 2 धावेनं खातं खोललंय सचिन यानं. धावसंख्येत 2 ने भर धावसंख्येनं 1-2 संघाची धावसंख्या झालेली आहे ते 1-2. सचिन आणि संघाचं आपलं खातं खोललेलं आहे 2 धावेनं. स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला होता. 2 धावा त्यानं वसूल केलेल्या आहेत. दरम्यान तिसरा चेंडू. सुंदर चेंडू लगभग लेग ब्रेक झाला आणि लक्ष्मणसाठी ऑफ ब्रेक चेंडू. बाहेर जाणारा चेंडू. सचिनला चेंडू काय नीटचा समजला नाही आहे. चेंडू निर्धाव. हाफ टू गो. सुंदर फटका. 1 धाव होते. 1 धावावरती ते काय रोखू शकत नाही आहेत. धाव संख्या बसते ती 3. 1-3. पहिल्याच चेंडूवरती सुरेख असं यश मिळवलं होतं लक्ष्मण. आता आलेला आहे नवा फलंदाज या ठिकाणी राजू. सुंदर फटका पाहायचा आहे. क्षेत्ररक्षक आहे खाली, बघूया काय करतोय. आणि निश्चितच 4 धावा. क्षेत्ररक्षक दुसऱ्या टप्प्यासाठी वाट पाहिला आणि पंचांचा इशारा 4 धावेचा.
आणि 4 धावेचे या ठिकाणी आपलं खातं खोललंय. संघाची धावसंख्या एकदम पोहोचते 7 वरती. एक बाद 7. क्षेत्ररक्षकाला वाटलं आपला दुसरा चेंडू आपला टप्पा हातात येतोय. निश्चितच त्यानं प्रयत्न केला असता तर का पुढे मागे काय होऊ शकलं असतं, पण चेंडू त्यालाही समजला नाही आहे आणि चेंडू सीमा पार. या षटकातील शेवटचा चेंडू. लक्ष्मण मारा करतोय राजू याला. सुंदर फटका राजूचा. शेवट चेंडू. एक बाद 7. पुन्हा एकदा बाहेर जाऊन मारलेला फटका पाहायचा आहे. क्षेत्ररक्षक आहे काय? क्षेत्ररक्षक जातोय जवळ त्याच्या. एक धाव असे 2 धावा होत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि 2 धावा त्यानं वाचल्या आणि षटक संपलेलं आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 9. ताळे स्पोर्ट्स सॉरी या ठिकाणी कनेरी स्पोर्ट्स कनेरीवाडी या संघाची धावसंख्या झालेली आहे 1 बाद 9. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल लक्ष्मण याची. एक सुंदर असं त्यानं यश मिळवून दिलं संघाला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक या ठिकाणी थोडं मागं पुढं होत संघासाठी 9 धावा गेलेल्या आहेत. पाहूया आता या ठिकाणी दुसरं षटक कोण घेऊन येतोय. दुसऱ्या षटकाचा काय लाभ घेत आहेत फलंदाज पाहायचा आहे. गणेश घाडगे, संतोष कांजर बॉस स्वतः आलेले आहेत गोलंदाजीसाठी. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक. राईट हँड ओव्हर द विकेट. त्याला तोंड देतो तो स्वतः सचिन. दुसऱ्या बाजूला येतो राजू. सुंदर फलंदाजी करताय राजू. दुसरं षटक गाड घेताना सचिन. 2 फलंदाज बाहेर आहेत. लॉंग ऑन आणि मिड ऑन. बॉस उजव्या बाजूने मारा करता येतो सचिन याला. चला पटकन. थोडस फील्ड मध्ये परिवर्तन. वेळ लावू नका जरा पटकन ऍडजस्ट करा. दरम्यान सचिन तयार. मारा करतोय तो संतोष बॉस. सुंदर चेंडू स्लोवर 1 झालेला होता. फटकावायचा होता. पाहायचा काय होतंय. थोडस बॉस यांच्याकडून मिसअंडरस्टँडिंग झालं पण ते एक धाव काय रोखू शकत नाहीत. शनी सरांनी चेंडू एंडला फेकला होता पण बॉस यांना कलेक्ट करता आला नाही. एक धाव रोखू शकत नाहीत. एका धावीची भर धावसंख्या पोचते 1 बाद 10. दरम्यान आता आलेला आहे तो राजू. मारा करतोय तो बॉस. 1 बाद 10. रिव्हर्स फटका पाहायचा आणि निश्चितच 1 बाउन्स 4. सुंदर फटका राजू याच्या बॅट मधून. 4 धावीची एकदम भर धावसंख्या पोचते 1 बाद 14. सुंदर फटका राजू याच्या बॅट मधून. रिव्हर्स शॉट बॉस यांच्या चेंडूवरती. डी चा कितपत लाभ घेत आहेत पाहायचा आहे राजू. दरम्यान बॉस आपला तिसरा चेंडू मारा करतोय राजू याला. सुंदर फटका. क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या जवळ पण एक धाव रोखू शकत नाही. दुसऱ्या धावेसाठी जात आहे. पाहायचं काय होतंय आणि हा नाबाद. सुंदर थ्रो होता पण राजू यानं 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धाव संख्या झालेली आहे ती 1 बाद 16. चांगला फटका मला होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला चेंडू. क्षेत्ररक्षकानं चेंडू परत फेकला पण 2 धावा ते का रोखू शकले नाहीत. दरम्यान बॉस तयार. त्याला तोंड देते तो राजू. या षटकातील 4था चेंडू. दुसरं षटक सुरू आहे. परत एकदा रिव्हर्स पाहिजे. क्षेत्ररक्षक खाली येत आहे पाहिजे आणि हा निश्चितच सूर्याच्या याच्यामध्ये नीटचं काही त्याला दिसलेलं नाहीये आणि जोरदार मिळते राजू याला. रिव्हर्स शॉट मारायचा सरळ झेल हातामध्ये गेला होता. सूर्याच्या किरणांच्या मधून त्याला काही दिसलं नाहीये आणि चेंडू हा
नाबाद राहिला आहे तो राजू. एक धाव मिळते फक्त राजूला आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 17. 1 बाद 17. आपल्याला वाटतं तितकं ते सोपं नसतं, क्षेत्ररक्षकाला समजतं. या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. 5वा चेंडू मारा करतोय बॉस. 5वा चेंडू तोंड देतोय तो सचिन. सुंदर फटका पाहायचा. क्षेत्ररक्षक येते खाली. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. पाहिजे आणि 1 बाउन्स. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावा मिळत आहेत ते सचिन याला. 2 धावेची भर. धावसंख्या पोहोचते ती 19. 1 बाद 19. शेवटचा चेंडू या षटकातील. सुंदर चेंडू सचिन याला पटकायचा होता. निर्धाव चेंडू. दुसरं षटक संपलेलं आहे. 2 षटक संपलेलं आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. जिंकण्यासाठी आता त्यांना जवळजवळ 36 धावांची गरज. 24 चेंडू 36 धावा. दोन्ही संघाने याची दखल घ्यायची आहे. 24 चेंडू 36 धावा. चांगलं कमबॅक केलेलं आहे ते संतोष बॉस यांनी. चौकार जाऊन सुद्धा त्यांनी आपल्या संघाला चांगलं कमबॅक मिळवून दिलेलं आहे. दरम्यान आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन आलेलं आहे ते के गोलंदाजांना. नाव काय? तारे स्पोर्ट्स आणि दिन्नेली स्पोर्ट्स दिन्नेरली यांच्यामध्ये आता हा सामना होतोय. तिसरा सामना त्यांचा टॉस या ठिकाणी होतोय. टॉस घेण्यासाठी अभिजित आलेले आहेत. अभिजित यांच्या हस्ते हा टॉस होतोय. या बाजूला सर. हा आणि तारे स्पोर्ट्स तारे अभिजित यांच्या नाणे फेकवते. छापा आलेला आहे. तारे स्पोर्ट्स यांनी आपला निर्णय घ्यायचा आहे. बॅटिंग त्यांनी घेतलेलं आहे. हा या गणेश. तारे संघाने बॅटिंग घेतलेलं आहे. पायचा चेंडू इथेच राहतोय. कोणी कोणत्या प्रकारचा धोका नाही. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी जात आहेत. पायचा मागोस आलेला आहे आणि मिस फील्ड झाली या ठिकाणी. तू मैं करत कोणत्याही प्रकारचा धोका नाही. मिस झाला पण 1 धाव त्यांना मिळते. धाव एका संख्येची भर. धावसंख्या बसलेली आहे ती 20. गणेश असा सुंदर चेंडू राजूला फटकावायचा होता. दरम्यान येत आहे तो सचिन. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. मारा करतोय तो गणेश. त्याला तोंड देते सचिन. डी संपलेला आहे. 6 खेळाडू 5 खेळाडू बाहेर. मिड ऑन लॉंग ऑफ. सुंदर फटका पाहायचा. बॅट मधून क्षेत्ररक्षक येतोय आणि निश्चितच क्षेत्र हे कोणत्याही प्रकारचं त्याला दिसलेलं नाहीये. मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे आणि या 4 धावा. हा झेल होता साधारण. क्षेत्ररक्षकाला कुठल्याही प्रकारचं त्याला दिसलेलं नाही, समजलेलं नाहीये आणि ह्या 4 धावा. 4 धावेची एकदम धावसंख्या पोचलेली आहे ती 24. धावसंख्या पोचलेली आहे 24. सचिन याच्या बॅट मधून गेलेला चेंडू. 4 धावा वसूल होत आहेत.
क्षेत्ररक्षक नाहीये आणि गॅप मधून गेलेला चेंडू सर्व सीमा पार. सचिन यांनी मारलेला दुसरा चौकार सलग. आणि 4 धावेची धाव संख्या पोहोचते ती चुकून झाल्यावर 28. काउंट करू त्यांचे धावा इथं राहिले का. चौथा चेंडू मारा करतोय तो सचिनला. सुंदर चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू कव्हर करून सचिनला चेंडू फटकावायचा होता. ऑनच्या दिशेनं चेंडू निर्धाव. सुंदर चेंडू. गणेश पुन्हा आपल्या बॉलिंग मार्चवरती. या षटकातील 5वा चेंडू. 4 चेंडू झालेले आहेत. पंचांच्या थोडीशी बातचीत. या ठिकाणी 5वा चेंडू मारा करते गणेश. धावा संख्या झालेला आहे बिन 1 बाद 28. सुंदर चेंडू बाहेर जाणारा. वाईड्सची अपील पंचांनी फेटाळलेला आहे. चेंडू निर्धाव. 2 चांगलं कमबॅक मिळून दिलेला आहे गणेशानं. या षटकातील शेवटचा चेंडू खेळतो सचिन. मारा करतोय गणेश. सुंदर फटका पाहायचा आहे. क्षेत्ररक्षक होते गॅप मध्ये आहे पाहायचा आहे. चेंडू थांबलेला आहे या ठिकाणी. 2 धावा वसूल होत आहेत. सुंदर असा थ्रो म्हणावा लागेल आणि षटक संपलेलं आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 30. 1 बाद 30. 18 चेंडू 25 धावा. 18 चेंडू मध्ये 25 धावांची गरज आहे. याआधी झालेल्या फलंदाजीमध्ये पालकरवाडी स्पोर्ट्स संघानं 54 धावा केल्या होत्या आणि आता त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कनेरीवाडी स्पोर्ट्स महादेव वारके स्पोर्ट्स संघानं आता धावा केलेल्या आहेत त्या 1 बाद 30. गोलंदाजीसाठी आलेले आहेत सेनवी सर. दगडू सेनवी ज्याने माने गोलंदाज. दगडू सर. 4थं षटक वैयक्तिक पहिलं. राईड अँड ओव्हर द विकेट. फर्स्ट बॉल टू गो. दगडू शेनवी. थोडस फिल्डिंग मध्ये बदल करताना दगडू सिनेमी मुरगुडचे जानेमाने ऑलराऊंडर. दगडू मारा करतोय राजूला. पाहायचा आहे आणि हा रिव्हर्स होता आणि वाईटची अपील केली होती. वाईट नाही आहे हा. चेंडू निर्धाव. हाफ वॉलीचा चेंडू होता. चेंडू फटकाचा होता. चेंडू निसटला आणि चेंडू निर्धाव. परत एकदा राजू तयार. मारा करतोय दगडू. गलीमधून ढकलायला पाहायचा आहे. 1 धाव सुरू होते. मिस फुल होते. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. अबो 40+ हा नमुना आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पण 1 धाव ते रोखू शकत नाहीत. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी होते आणि आता परत जागा घेण्यासाठी आलेला आहे तो सचिन. 1 धावेची भर. धाव संख्या 31. सुंदर चेंडू. सचिन याला चेंडू फटकावायचा होता. लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू नीटचा बॅट मध्ये आला नाही. या चेंडू हुकला. चेंडू निर्धाव आणि 3 चेंडू झालेले आहेत. 4था चेंडू दगडू. लगभग 3-4 पायाचा रनअप. 4था चेंडू. सुंदर फटका. सचिन याला तो परत एकदा फटकावायचा होता. चेंडू हाही चेंडू निर्धाव. 4 चेंडू
आपल्या अनुभवाचं कौशल्य दाखवताना पाहायचा सचिन आता कसा त्याला प्रत्युत्तर देतोय. 2 चेंडू शिल्लक राहिलेले या षटकातील. थोडीशी बातचीत राजू याच्याकडून. अठरा चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. जिंकण्यासाठी त्यांना आता 24 धावांची गरज. 18 चेंडू 24 धावा. 20 चौथा चेंडू काय चौथा चेंडू सॉरी 24 धावा. चौथा चेंडू 24 धावा. क्षेत्ररक्षकामध्ये थोडासा बदल. चला पटकन. बरोबर. पायचा कट लागून गेलेला पाय पण एक धाव रोखू शकत नाही आहेत. एका धावेवरती समाधान मानावं लागते. सचिन याला एका धावेची भर. कनेरवाडी स्पोर्ट्स पोहोचलेला आहे तो आता 32 धावेवरती. एक चेंडू शिल्लक आहे. 13 चेंडू 23 धावा. 13 चेंडू 23 धावा. लॉंग ऑफच्या दिशेनं गली कव्हर लॉंग ऑफ. लॉंग ऑन लॉंग ऑफ. गलीमध्ये बाहेर काढलेले प्लेयर. शेवट चेंडू. सुंदर फटका पाहायचा. एक धाव सुरू होते. चेंडू जाते बाजूला. क्षेत्ररक्षक सुंदर तसं क्षेत्र एका धावेवरती त्यांना समाधान मानावं लागतंय. आणि हे षटक संपलेलं आहे. एका धावेची भर. धावसंख्या झालेली आहे ते 1 बाद 33. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 33. 12 चेंडू मध्ये 22 धावांची गरज. 12 चेंडू 22 धावा. अशक्य असं काही नाही. या मैदानावरती जवळजवळ 90 धावा या मैदानावरती कालच्या दिवसामध्ये पाठलाग होत होत्या. पाहायचं आहे कनेरी स्पोर्ट्स काय करते आता. 12 चेंडू मध्ये 22 धावा. फक्त 4 षटकारांची गरज संघासाठी. इस्पोर्लीच्या या भव्य दिव्य अशा मैदानावरती होणारे सामने अतिशय रंगतदार अवस्थेत पोहोचतात. त्याचा नमुना आता तिकली या ठिकाणी पाहायला मिळतोय. लक्ष्मण आलेले आहेत. आपलं वैयक्तिक दुसरं संघाकडून 5वं षटक घेऊन आलेला लक्ष्मण कौलगे. लक्ष्मण वरोटे कौलगे. त्याला तोंड देते तो राजू. आतापर्यंत चांगली फलंदाजी केली. पाहायचा 12 चेंडू 22 धावा. 12 चेंडू 22 धावा. राजू सर पटकन लावून घ्या वेळ. सुंदर फटका पाहायचा. बॉस येतात खाली आणि हा मिस झालेला बॉस यांच्याकडून. थोडस या ठिकाणी सूर्यकिरणाचा प्रवाह म्हणावा लागेल. पण 2 धावा ते का रोखू शकत नाहीत. जीवदान मिळते राजूला. 2 धाव्यांची भर. धावसंख्या पोचते 35. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 11 चेंडू 20 धावा. हा निश्चितच पंचांना कोणत्या प्रकारचा हे नाही आहे. वाईट चेंडू. एका धावेची भर. 11 चेंडू 19 धावा. 11 चेंडू 19 धावा. राजू तयार.
पायचा खेळपट्टी क्षेत्र खाली येतोय, तो पाहतच राहिला. चेंडू काय त्याच्या अजून हातात येत नाही. 2 धावा दरम्यान पूर्ण होत आहेत. 2 धाव्यांची भर. धाव संख्या झालेली आहे ती 38. 10 चेंडू 17 धावा. 10 चेंडू 17 धावा. तिसरा चेंडू लक्ष्मण मारा करते राजूला. 2 चेंडूवरती सलग 2-2 धावा आलेल्या आहेत. सुंदर चेंडू वाईडची अपेक्षा होती. हा रिव्ह्यू या ठिकाणी मागितलेला आहे. पाहायचा आहे वाईड साठी रिव्ह्यू मागितलेला आहे. हा चेक करायला लागलेत. पंचाने तो नाबाद ठरवलेला चेंडू फलंदाजाने त्यावरती अपील घेतलेलं आहे. वाईट चेंडी अपेक्षा केलेली आहे. थर्ड अंपायर साठी जातोय तो. हा नाही आहे चेंडू निर्धाव आणि पंचांनी थर्ड आपण अपील फेटाळलेला आहे. या ठिकाणी पायचा फटकावायचा होता चेंडू मिस झालेला आहे. पण 1 धाव ते रोखू शकत नाही आहेत. राजू सुंदर असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण. थोडस पाच झाले नाही 4 झाले. 4 झाले लक्ष्मण सर. 4 वाईड एक आहे जिंकण्यासाठी. आता त्यांना 39 झालाय. 16 8 चेंडू 16 धावा. सुंदर फटका म्हणावा लागेल. क्षेत्ररक्षक आहे तो काय रोखू शकत. मिस फील्ड झालेला आहे. दुसऱ्या धावेसाठी जात आहेत. पाहायचं दुसऱ्यासाठी काय होत आहे आणि दुसरी धाव पूर्ण तिसऱ्या धावेसाठी जात आहे. पाहायचं तिसऱ्या धाव काय होत आहे आणि हा फलंदाज बाद. मात्र 2 धावा मिळते संघासाठी. सचिन धावचीत झालाय. दमलेला होता तो आणि हा धक्का बसलेला आहे तो कनेरीवाडी स्पोर्ट्स संघाला. या षटकातील शेवटचा चेंडू. 7 चेंडू 14 धावा. बरोबर ना. 41 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. 7 चेंडू 14 धावा. प्रत्येक चेंडूला 2 धाव्यांची गरज आणि ते माझ्या मते ते काढत आलेले आहे साधारण. पाहायचं आता चांगलं रनिंग बिटिंग म्हणायला लागेल. अबाव 40 असल्यामुळे इथं दम तुम्हाला दाखवावा लागतो. फिटनेस असेल तरच या ठिकाणी त्यात तुम्हाला हे कौशल्य दाखवता येतं. नवीनच बॅट्समन आलेले आहेत ते प्रकाश खोत. प्रकाश खोत आले. पाहायचं आहे ते काय करतायत. शेवटचा चेंडू लक्ष्मण राऊत मारा करतोय तो राजू याला. स्वतः कर्णधार आहेत ते. आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी मैदानामध्ये आलेले आहेत. थोडस राजूला या ठिकाणी पाण्याचं ड्रिंक्स मैदानामध्ये. हॅलो शिवाजी मेटील बॉस लवकरात लवकर त्याची संपर्क साधायचा. शिवाजी बॉस लवकरात लवकर त्याची संपर्क साधायचा. शिवाजी मेटील बॉस. चला दरम्यान राजू तयार. 7 चेंडू 14 धावा. असे काही प्रयास काय आव्हान नाही आहे. राजू
आणि प्रकाश खोत याच्यासाठी लक्ष्मण पाहूया चांगलं आपल्या गोलंदाजीचं या ठिकाणी प्रदर्शन करताना. 7 चेंडू 14 धावा. चेंडू फटकाचा होता पण चेंडू हा निर्धाव डॉट चेंडू घालवलेला आहे लक्ष्मण यानं आणि हे षटक संपलेलं आहे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 41. 2 बाद 41. आता आलेला आहे तो प्रकाश पाळ्याचा 6 चेंडू मध्ये 14 धावा. 6 चेंडू 14 धावा. आता एक षटक हे महत्वाचं आहे. 6 चेंडू मध्ये त्यांना फेकायचे आहेत. दगडू सर काय करतात पाहायचं आहे. कोण आले मग? हा दगडू सेनी सर. संघाकडून 6वं षटक शेवटचं 6 चेंडू 14 धावा. भैयाला मात्र इकडे तिकडे मैदानामध्ये उभा करताना चला पटकन 6 चेंडू 14 धावा. प्रकाश तयार. फिल्डिंग चांगली अशी बाउंड्री लाईन लावलेली. लॉंग ऑफ लॉंग ऑन गली लॉंग ऑन मिड ऑन. बॉस इकडून काही थोड्याशा सूचना देताना दरम्यान दगडू सर तयार मारा करतात ते प्रकाश खोते ना. सुंदर चेंडू खूपच खाली राहणारा चेंडू बाहेर जाणारा चेंडू. प्रकाशला चेंडू फटकावायचा होता गलीमधून पण चेंडू नीटचा बॅट मध्ये आला नाही. मंकी विकेट या ठिकाणी सरांना घ्यायची होती. 5 चेंडू 14 धावा. हा रिव्ह्यू इथं आणि त्याची 1 धाव मिळते ती कनेरी स्पोर्ट्स संघाला. पण या ठिकाणी त्यांना चेंडू झालेले आहेत ते 2. 4 चेंडू 13 धावा. प्रकाश खोत आउट झाले या ठिकाणी. नवीन खेळाडू आलेले आहेत ते गणेश. घेतली ना रे नाही नाही अहो आउट दिलाय काय. रनआउट झाला तर रनआउट झाला. हा ओके ओके. हा 14 धावा. हा रनआउट. हाही चेंडू निर्धाव दगडू सरांच्याकडून गणेश आलेले आहेत.
3 चेंडू 14 धावा. 3 चेंडू 14 धावा. पाहायचा डी मध्ये जाय. भैया आलेले आहेत. भैया यांच्याकडून परत एकदा मिसअंडरस्टँडिंग झालेला आहे. चेंडू भैयाला दिसलेला नाही. या 3 धावा यावरती पळून काढलेल्या आहेत गणेश यांनी. 2 चेंडू 11 धावा. 2 चेंडू 11 धावा. 2 षटकारांची गरज. गणेश काय करते बघा या. दगडू सर काय करतात पाहायचं. आपले 2 चेंडू कसे टाकतायत. 2 चेंडू 11 धावा. हा वाईटची अपील केली होती पण चेंडू काही हातात आले नाही. सनी सरांचा थोडासा सेवर चेंडू. आता लगभग हा सामना पालकरवाडी स्पोर्ट्स जिंकलेला आहे म्हणावं लागेल. पण तर जर तरच्या गोष्टी पाहूया. आणि हा चेंडू निर्धाव. आणि हा सामना पालकरवाडी स्पोर्ट्स जिंकलेला आहे. चेंडू द्यायचा आहे. हॅलो करा. ओके या ठिकाणी लगभग 10 धावेनी हा सामना जिंकलेला आहे पालकरवाडी स्पोर्ट्स संघानं. एक वेळ कनेरीवाडी स्पोर्ट्स या धावांचा पाठलाग SSC पाठलाग करत होतं पण शेवटच्या 3 षटकामध्ये हा सामना फिरत गेला आणि हा सामना जिंकलेला आहे तो पालकरवाडी स्पोर्ट्स. पालकरवाडी